कानडवाडी गावातील माकडांचा बंदोबस्त करा. ग्रामपंचायतीची अनिल शेगुनसे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाकडे मागणी. मिरज तालुक्यातील मौजे कानडवाडी गावामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलेला आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांना माकडांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सांगली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानडवाडी गावातील माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कानडवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं वन विभागाकडे करण्यात आली आहे. सत्ताधारी गटाचे नेते आणि माजी सरपंच अनिल शेगुनसे, उपसरपंच शीतल भोरे तसेच अन्य सदस्य यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटलंय की कानडवाडी गावामध्ये माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलाय. शेतातील पिकांचं नुकसान करणे, घरांच्या छप्पराचं नुकसान करणे तसेच लहान मुले व महिलांच्या अंगावर धावून जाणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. कानडवाडीतील ग्रामस्थ निसर्ग आणि वन्यजीवांचा आदर करणारे गावकरी आहेत. माकडांनाही जगण्याचा अधिकार आहे याची गावकऱ्यांना पूर्ण जाणीव आहे, परंतु मानवी वस्तीमध्ये त्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. म्हणूनच संबंधित माकडांना पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक ती सर्व मदत, वाहन व्यवस्था, सहकार्य व इतर सोयी उपलब्ध करून देऊ. त्यामुळे वन विभागाने तातडीने लक्ष द्यावे व योग्य ती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.